हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. विषयावर विषय चालू असतात. बघितलं, जेवता जेवता म्हणजे असं बोलणं चालू आहे. म्हणजे किती गंभीर विषय आहे समजू शकता तुम्ही. इकडे धूर येत होता जास्त, आता धूर कमी झालेला आहे. या बाजूला धूर येत होता, धूर. असं वाटत होतं आग लागली काय. बघा आता पण थोडा थोडा धूर येतोय. नक्की आग लागली का कोण काय जाळतंय काय माहिती. आपण ठेवलेला इकडे चहा, आणि इकडे बघू शकता आमच्या घरामध्ये कोण आलेला आहे आज. बघू शकता कोण आलेला आहे. आमची आई आलेली आहे. तर त्यांच्यासाठी ठेवलेला आहे आपण चहा. माझी आई आणि मीच पिणार आहे चहा आहे, दोघं नाही पिणार आहेत. हे यांची मम्मी आल्यानंतर चहा पिणार आहेत. आणि आरव इकडे बसलाय, जय वर्कआउट करतोय. आणि आताच आई आलेली आहे दमून, तिच्यासाठी चहा ठेवला होता. कुछ बोलना चाहते हो आप? कुछ नाही बोलना चाहते हो ना. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आई घरी आलेली आहे, तर आजचा ब्लॉग एकदम धमाल होणार आहे. आणि या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं करूया, तर ब्लॉग पाहत राहा. तर मित्रांनो, इकडे आईला आपण दिलेला आहे चहा, बिस्किट संपवले तिने. आणि आपण पण घेतले तिकडे चहा आणि बिस्किट. आणि मॅडम आल्यात, फ्रेश होण्यासाठी गेल्यात. आणि जे बघू शकता दुधावरती राखण ठेवलेली आहे त्यांनी, कारण की दूध आणलेलं आहे वरती न जावं म्हणून. तर या चहा प्याला, चहा पिऊन घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर बघूया पुढचा प्लॅन काय आहे. आम्हाला नाही त्रास होत, त्रास तुला होतो. तुला आम्ही आमच्यासाठी खातो, तू अंड्याची पोळी खा. मग तू न खाऊ ना संकष्टी, तर आले संकष्ट्या राहतात. काय ना काय येतच राहते मधामध्ये. दुपारीच जेवण केलं मटण. माझी आई मित्रांनो विदर्भाची आहे, विदर्भाची. दुपारीच जेवली दुपारी. मग आता काय संकष्ट हो, मग अशा मग कसं व्हायचं हा. तू जाशील खाली. मग मी खाली चाललो दूध आणायसाठी. मी आता दूध आणायसाठी चाललो, दूध घेऊन येतो. ती जी सांगेन मसाला घेऊन येतो. आता खालीच चाललो मी. काय घेऊन येऊ? कोण तिकडे आहात? तांदळाच्या भाकऱ्या खाता का? हां, तांदळाच्या भाकऱ्या आणतो. आणू परत. चिकन नाही आणत, पण चिकन पण आणू. चिकन काय मटण काय या टायमाला मटण चांगलं राहते का दिवसभर गरम झालेलं? हा, तर बघितलं मित्रांनो, आमच्या घरात कन्फ्युजन चालू आहे. हिला मटण खायचं नाही ना, हिला चिकन खायचं. हिला म्हणतो काय आणू, तर म्हणते आमलेट बनवून द्या. आमलेटमध्ये काम माझं खतम होऊन जाईल. बघा, आमलेट खाते आणि पळते म्हणते. मी तो मटण घेऊन येतो. सगळ्यांचा विचार आहे की आणि हे डेलीच आमच्या घरामध्ये बनत राहतं, पण हिला नाही खायचं. हिला अंडे खायचे. मम्मीला नाही खायचं, बोला मम्मीला. माझी आई विदर्भाची आहे मित्रांनो. आम्ही विदर्भाची आहे. आम्ही विदर्भ. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, इकडे नांदेड. हे नांदेड, आमच्या मॅडम नांदेडच्या आणि मी विदर्भाचा. म्हणून आमच्या भाषेमध्ये, संभाषणामध्ये जरासा मिक्स होतं. हां, मले तुले हे शब्द आमच्या घरामध्ये वापरले जातात आणि ते येतातच. तर बघूया मित्रांनो, काहीतरी घेऊन येऊया आणि काहीतरी मजेदार बनवूया जेवणासाठी. काहीतरी स्पेशलच होईल, तर पाहत राहा. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये बघू शकता ही थैली आहे. याच्यामध्ये भाकरी, खोबरा आणि चिकन बघा, हे सर्व आणून दिलेलं आहे. आणि इकडे बघू शकता चिकन धुण्याचं काम सुरू आहे. मसाला वगैरे सर्व रेडी केलेला आहे. खडा मसाला, त्याच्यानंतर कांदा कापून, टमाटर कापून ठेवलेला आहे. आणि इकडे मसाला बनवायचं काम सुरू आहे. आणि आमची आई इकडे लोळत आहे.
तर जाम दमलो, सर्व सामान घेऊन आलो. काय आणलं? काय आणलं म्हणजे मुर्गी लेके आया मैं, मुर्गी. और भाकरी घेऊन आलो. का रात्री तांदळाच्या भाकरी खाल्ल्या आम्ही. का रात्री तांदळाच्या भाकर आणि चिकन मसाला बनवला होता असा झणझणीत. तर आज बघूया काय बनणार आहे आपल्या घरामध्ये आणि काय त्याच्यामध्ये जरा वेगळं काय होणार आहे चिकनमध्ये ते बघूया. कुठला मसाला आहे तो? गावाला खाल्लं होतं लय भारी झालं. पकड व्यवस्थित. सुहाना मसाला व्यवस्थित पकड. पण ते बिना मसाल्याचं पण छान बनते ना. कोण नाही म्हणलं. का रात्री छान झाली ती भाजी. याच्याहून ट्रिपल चांगली होणार. अच्छा काय गं? ठीक आहे, मग काही काम कर, सुहाना मसालाच टाक. हे मम्मा पहिलं बोलतो. पण मी काय म्हणतो सकाळची डाळ आहे त्याच्यामध्ये मटनमध्ये मिक्स करूया चिकनमध्ये. तशी कॉम्बिनेशन घात. दाल गोश होऊन जाईल त्याचं. बघू शकता मस्तपैकी झणझणीत चिकनचा रस्सा बनवलाय मी आणि मस्त तांदळाच्या भाकरी आणलेल्या आहेत आणि आमच्या सासूबाई आलेल्या आहेत म्हणून आज स्पेशल हे मेन्यू आहे आमचा. मस्त चिकनची भाजी आणि तांदळाच्या भाकरी आणि तुम्हीही या जेवायला. मस्तपैकी चिकन बनवलेलं आहे. चला आता जेवूया. इकडे बघू शकता आरो बसलेला आहे, आमच्या मॅडम बसलेल्या आहेत आणि इकडे आमची आई बसलेली आहे आणि आईने जेवायला सुरुवात केलेली आहे. कसं झालं भाजी? कांदा दे ना. मस्त झाली. छान झाली भाजी. बघू शकता इकडे आमच्या बहिणीचा फोन आलेला आहे. बघू शकता तुम्ही याच्यातून समजू शकता माय लेकीचं कसं असते. याच्यावरनं समजून जावा तुम्ही. आणि ते पटकन संपत नाही. हा विषयावर विषय निघतच राहतो त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ लागतो. हा बघितलं मित्रांनो, हे असं असतं माय लेकीचं. कामं चालू असतात त्यांचे, विषयावर विषय चालू असतात. बघितलं जेवता जेवता म्हणजे असं बोलणं चालू आहे, म्हणजे किती गंभीर विषय आहे समजू शकता तुम्ही. सिरियस विषय चालू आहे हा आमचा. सिरियस विषय चालू आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता कुठले विषय असतात. तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे का नाही. तर प्रकृतीच्या गोष्टी आहेत आमच्या. हा तर मग चला माझ्या भावाला मी डिस्टर्ब नाही करणार आहे. त्यांना जेवू द्या नाही आणि नाही आई उद्या रील्स मध्ये मी दिसणार आहे. ओके. नाही आई इथेच आहे आता. जेवल्यानंतरही बोलू शकता तुम्ही. आज इकडेच मुक्काम आहे आईचं. आता काही जाणार नाही ती, जेवण इथे जाऊ. तिला जेवू दे, मी थोड्या वेळाने फोन हा ठीक आहे, तोपर्यंत तू आवरून घे. हा हा. ठीक आहे चालते चाल. हां तर बघू शकता मित्रांनो, असे गंभीर गंभीर विषय असतात आमच्या आईजवळ, आहे का नाही. मार शिकवतो तिला, आहे का नाही तू. शिकवत बोलायलाच नाही. कोणा सुनवारीला नाही, कोणा पोरीला नाही हां हे तर एक आहे मित्रांनो आमच्या घरामध्ये. आमची आई नाही बाबा. हा तुला शिकवते का नाही. तर काही तिला नाही कळत म्हणजे काही भडकाभडकी शिकवते का नाही. मी तुला भडकवते कधी. तर मित्रांनो इकडे जेव देऊया आईला आणि तिकडे आरव जेवतोय. जे खालती आहे तो आल्यानंतर आपणही जेवण करूया. थोडी अर्धी भाकर दे असे. तर मित्रांनो इकडे आपण जेवण सुरुवात केलेलं आहे. सगळेच तुटून पडलेत. कुठं पळाला तो. बाहेर जाऊन सोडणार. बाहेर जाऊन सोडून आला, कार्यक्रम करून आला, म्हणजे मग किती छान आहे ते. पहिला गेला ते रेकॉर्ड हा. तर या मित्रांनो जेवायला आज एकदम फर्स्ट क्लास पैकी. तुम्हाला तर माहितीच आहे, सांगायची गरज नाही तुम्हाला.
डाळ भात बनवला. डाळ भात थोडीच बनवला, डाळ भात तू खायला लागली. सकाळची डाळ आहे. कसं झालं जेवण? चांगलं झालं, मस्त. हाऊसफुल. तो अभी सो जाओ. हाँ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो बघू शकता इथं केक कापलेला आहे. त्याला सांग खा खा भाऊला सांग. कैसा आहे केक? ब्लॅक फॉरेस्ट. चम्मच देऊ का? चम्मच घे ना, चम्मच त्याच्या हातात आहे ना. जय चम्मच दे, आणखी आण चम्मच. चम्मच आण आणखी. कसा आहे केक? दिसणार आहे लोक म्हणजे नाही, ते घे नाही कुठे खाल. आईला दे चम्मच, तू खा ना. 4 चम्मच आण. तर बघू शकता मित्रांनो इकडे केक कापलेला आहे आणि तुम्ही विचार करत असणार की बर्थडे कोणाचा आहे. तुझा आता झाला. हा? आम्हाला कुठं- 6 महिन्यात बर्थडे होत नाहीत. हे आपल्या घरात बर्थडे होता का कोणाचा? नाही. हा, बर्थडे वगैरे नव्हता मित्रांनो, जस्ट खाण्यासाठी मागवला होता. आई आलती तर जस्ट खाण्यासाठी केक मागवला होता, बर्थडे वगैरे नाही आहे. आणि 2 कॅन्डल सोबत आल्या म्हणून चला म्हणलं की चला आपण बर्थडे सेलिब्रेट करू. तर अशा प्रकारे आज आमचा केक आणि बर्थडे हे दोन्ही सेलिब्रेट झालेले आहेत. बघा मित्रांनो केकसाठी पण भांडणं चालू आहे तिथे. हे करते हे. ब्राझील एक्सचा बर्थडे, ब्राझील एक्स आम्हाला केक नाही दे. तर मित्रांनो आज झालेली अशा प्रकारे धमाल. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.